नमस्कार मित्रांनो, बघा सकाळ सकाळ आलतू महूदला चालतो बरं का. बघा इकडं वाहनं ती जाते ती आम्ही बसलो इथं. ह्यांनी गेले तर त्यांचं काय तर काम होतं, महूदात आतमध्ये गेले तर आमचं तर काम झालं या. आम्ही आलतो दवाखान्यात, गोळ्या ती घेतले ते सगळं झाले. आता तुम्ही म्हणसाल दवाखान्यात जायला म्हणजे अचानक एवढं काय झालं. तर काय झालं माहिती आहे का, ज्यावेळेस मी शाळेसने चारा नाही गेली ती त्यावेळेस काय झालं, बाई असं बसताना ते त्रास होतो या. बसायलाच येत नाही, उठवायला सुद्धा पुन्हा तर गरज म्हणजे सपोर्ट लागतो या. ह्यांनी नव्हतं त्यामुळं जे काय असेल ते सपोर्ट मला ताईने केला बरं का. त्याला काय मला उठवता येत नव्हतं, पण मला जेवढी तिची साथ भेटली या. ताई इकडे का एवढी तर ये की माझ्याकडे. तर ताई हाय बघा सोबत माझ्या बघायचं आहे, इकडे बघ की माझ्याकडे. मला खरंच बरं का अक्षरशः तिनं हाताला धरून उठवण्याचा प्रयत्न करत होती. आता तुम्ही म्हणताल कसं आहे, पडला ना जास्त मार लागलाय, मग मार लागल्यामुळं मला उठताना बसता येईना. ज्यावेळेस माझं पाय ते दुखायला लागलं ना, त्यांना तर म्हणलं तुमचं कामाचे दिवस राहू द्या, पण मला दवाखान्यातनं घेऊन या म्हणलं. कारण बरीचशी कामं जागेवर पडली ती काय सुद्धा मी केलं नाही. ताई तिकडे घे. ताईचं चालायचं तिचं खेळायचं, पण कुठं पण खेळून पण तिला काही कळत नाही, कुठं खेळायला चालू करते. खरंच बरं का, असावी एकतरी लेख असावी बरं का जीवनात. ज्यावेळेस तर तिला म्हणजे मी उठताना ती मला त्रास बघून बरं का पळत यायची आणि मला धरायची. माझं पण कसं झालं तर माहिती आहे का, ती मार लागल्यामुळं डॉक्टरसुद्धा म्हणलं मुका मार बारास्त आहे, त्यामुळं ती तसं होतं या. गुडघ्यापासनं खाली तर ना अक्षरशः चालूच वाटत नाही. आणि बसताना त्रास, उठताना पण त्रास. उठाया गेलं की चमचम चमकतं या. त्यामुळं ती दिले त्या बरं का गोळ्या. डॉक्टर म्हणले आता एक कवर होईल गोळ्यांवर, काय असेल ते गोळ्या दिले त्यावर ह्यांनी चालूच केलं. घरी बसून तुम्ही आजारी पडता. पण काय झालं माहिती आहे का, चारा नाही गेल्यावर जी मी ती चारा काढला होता ती घेऊन येताना नेमकं पाय घसरला आणि त्यावेळेस ते तसं झालं. इथे अगं मित्रांनी सांगे तुम्हाला कसं उठवलं कसं नाही. कसं केलं तर असं धरून उठवलं वय. लय वाईट वाटत होता. पप्पाला पण तिच्या आल्या म्हणली, मग पप्पा मम्मीला दवाखान्यात घेऊन जा, मम्मीला लय दुखतं या. तर काळजी करणार हाय की एक तरी. म्हणजे तिचं एक मन राखायचं राहिलं बरं का. ज्यावेळेस मी म्हणलं होतं तुम्हाला, तिला ना जत्रेला जायला लय आवडतं. जत्रेला जायला आवडतं, पण काय झालं काल घेऊन आलं बरं का यांनी आम्हाला. मस्त सकाळ सकाळच घेऊन आलं, कारण दुपारच्या पुढे त्यांना बोरं भरायला जायचं होतं. पण ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस ती जी काही यात्रेत असेल ती गबाळ म्हणजे गुंडळून चालली होती. तिला ती पाळण्यात ते बसायचं होतं, ती सगळं आवरलं होतं त्यांची ते चालली होती. त्यामुळे तिला काही म्हणजे बघायला भेटलं नाही, काय नाही. वाईट वाटलं बरं का मला पण. तिची किती छोटीशी इच्छा होती, पण ती पण माझ्यानं पूर्ण झाली नाही. पण तिला मी सांगितले ह्या वर्षी राहिलं, पुढल्या वर्षी मी तुला नक्की आणीन म्हणून. लय वाईट वाटलं होतं तिला. तर मम्मी मला तो नेलंच नाही म्हणायची. असते त्या काय अडचणी, कुठं ह्यांनी पण घरी नसायचं त्यामुळं टायमिंग भेटलं नाही, त्यांना पण भेटलं नाही, आम्ही पण आलो नाही. त्यांनी आम्हाला आणल्याशिवाय आम्ही तर कसं येणार होतो. त्यामुळं असं काय तर झालं. गाड्या पण चालल्या त्या भरपूर, त्यामुळं आवाज कमी जास्त होते. खोकल्यातनं कुठं तर कवर व्हायला लागली होती. ताईला 2 वेळा दवाखान्यातनं, मला एकदा रिटर्न आज यावंच लागलं. नसते आली तर माझं काही खरं नव्हतं बरं का. एवढा त्रास झालाय मला रात्रीपासून. पडल्या तर ना 2 मिनिट तर मी जागेवर शांत बसली होती. इतकं बेकार मला वेदना झालत्या. आणि जाताना कोण सोबत नव्हतं, ताई पण घरीच होती, त्यामुळे तिला पण काय माहीत नव्हतं. ज्यावेळेस मी घरी आल्यावर ताईला मी सांगितलं मी पडली म्हणल्यावर मला म्हणत होती, मम्मी तुला कुठं लागले, काय झाले. एवढं लहान आहे बरं का, पण विचारले भारी येतं आहे का. त्याचं चालू आहे. मी बोलवती तरी तिची ती खेळती या. ताई ताई एक साथ द्यायला हाय.
खरंच बरं का, लिकीला मायाच असते. तोंड एवढं एवढं केल्यावर तिला लगेच समजतं. रात्री पण ह्यांनी बाहेर जेवायला गेलं तर मी स्वयंपाक सुद्धा केला नव्हता. काय असेल ती भात आणि भाजी केलेली. खरंच की अक्षरशः करायच्या मनस्थितीतच नव्हती, पण त्यातनं पण मी केलं बरं का. आता गोळ्या आणलेत. आता कसं झालं, टायमिंग भरपूर झाले, 12 वाजले. ते डॉक्टरांनी विचारलं जेवण केलं का, तर जेवण केलं नव्हतं मी. तर डॉक्टर म्हणले एवढं टायमिंगला आता येताना जेवण करून यायचं नव्हतं का, कारण इंजेक्शन ती देते ती डॉक्टर आहे तर म्हणल्यावर इंजेक्शन ती घ्यावं लागेल. मग एवढं टायमिंगपर्यंत जेवत नाही. आणि जेवणाचं टायमिंग लेटच असतं माझं. आज काय ह्यांनी बोरं भरायला गेलं नाही तर स्वयंपाक काही केलाय पण खाल्लं नाही, असं झालं ह्यांनी बरं का. पण आज अक्षरशः ना ती भरायला बोलवतच होती. किती टायमिंग पण ह्यांनी म्हणलं आजचे दिवस कसं तर ॲडजस्ट करावं लागते, कारण तिला असं झाले की उठायला आणि बसायला नाही, तिला एक माणूस उठवायला आणि बसवायलाच लागायला लागले. खरंच बरं का, माणसाचं कसं आहे माहिती आहे का, शरीर ही मोठी प्रॉपर्टी. शरीर जर बंद पडलं एवढं, आता एवढी काय मी म्हातारी पण नाही बरं का की जेणेकरून मला उठाय बसाय त्रास. पण ज्यावेळेस मी पडली त्यावेळेस मला 1 मिनिट काय सुचलंच नाही, एवढं मला त्रास होते बरं का. अजून पण होते या त्यातनं. पण कुठं तर आलोय म्हणलं बसलूया. ह्यांनी गेले तर आतमध्ये म्हणल्यावर काय तर त्यांचं गाडीचं पण काय काम आहे. मला म्हणलं बस तोपर्यंत मी लगेच येतो. की काय दुकान बंदच आहे, त्यामुळे इथंच बसलूया. घरी जायचं आहे अजून, शाळेस नेती बघायला. पण सगळी कामं अशी बंद पडल्यावर झाली. सकाळ सकाळ अण्णाचा पण फोन आलता, पण त्यांना सांगितलं नाही, कारण एवढी काळजी करते ना. अगोदर मला काय असतं माहिती आहे का, मला काय म्हणते तर जेवण टायमिंगवर करत, टायमिंगवर जेवण करत नाही, उगत बसती. चहाची एक सवय मला जास्त आहे, सकाळी चहा घेतला की मी जेवत नाही उशीरपर्यंत. ओ दीदी शाळेला चालली व्हय, तुला किती मी जा म्हणते तर तू जाती का? कशी बघायची दीदी शाळेला चालली म्हणून मला दाखवते. तिला जवळ बोलवती तर ये ना या, आणि काळजी घ्यायला म्हणलं तर सकाळ धरणं तीच होती, आणि आता बोलवती जवळ तर ये नाही. फोनवर आवाज जरी ऐकला तर सगळी म्हणते ती की अजून आवाज बदलला नाही, किंवा गोळ्या खा, ट्रिप्सिल खा, विक्स खा. पण त्रास व्हायचा ते होतोच बरं का. दुखणं आलं म्हणून लगेच जात नाही. आणि मी सहसा कधी आजारी पण पडत नाही, पडली तर आता ह्या बारीनं कसं झालंय बरं का, ज्यावेळेस मला थंडी, ताप, खोकला येऊन गेला, आणि आता दुसरंच काहीतरी वाढून बसले. खरंच बरं का, दुखणंही कोणालाच येऊन, ज्यावेळेस चांगली असते त्यावेळेस कसं वेगळंच वातावरण असतं, ज्यावेळेस आजारी असते दिवस तर जाता जात नाही, वेदना तर भरपूर होते त्या. आता येतेले ह्यांनी जायचं आहे.